इथे संपन्न होताना आपण अनुभवतोय. निश्चयाचा महामेरू बहुजनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. अवघ्या जगाला ज्या राजानं स्वराज्य बहाल केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि मी दिनेश पाटील बेलवली घेऊन चालतोय एका आणखीन एका देखण्या सामन्याकडे. एका बाजूला संघ असेल सारंग तर एका बाजूला मात्र भातानपाडा. नाणेफेकीचा कौल लागला भातानपाडा संघाच्या बाजूनं आणि क्षेत्ररक्षणाचा फायदा इथे माझा निर्णय घेतला आहे. मी विनंती करेन दोन्ही संघांना, कारण ही स्पर्धा डे नाईट म्हणजेच 24 तासामध्ये संपवायची आहे. सकाळी उशिरा सुरू झाली त्याच्यामुळे रात्री सकाळी उशिरा संपेल. भातानपाडा संघाचा संघनायक जर असेल तर आयोजकांना भेटायचं आहे. भातानपाडा तर सामना सुरू होईल. गेम इज ऑन. अजय सोगे स्ट्राईकवर तर नॉन स्ट्राईकला मात्र निलेश भोईर. गोलंदाजीच्या मार्कवर एक अतिशय दर्जेदार गोलंदाज विजय मुकादम. गावदेवी सारंग बनाम मैत्री 11 भातानपाडा संघ. पहिला चेंडू 24 चेंडूचा खेळ असेल याची नोंद घ्यायची आहे. यानंतर मात्र शिवकर बनाम मोहपाडा वाडी या दोन संघादरम्यान सामना असेल. तुरमाळे शिवकर संघात संघनायक आणि तुरमाळे संघात संघनायक लगेच संपर्क साधायचा. इथे मात्र 4 धावांना आपलं खातं खोललं गेलं आहे आणि अजयनं मात्र इशारा स्पष्ट केला की 4 षटकांमध्ये आम्ही आव्हान मोठं उभं करणार. हा मात्र येतोय चौकार आणि या चौकाराशी खातं मात्र उघडलं गेलं आहे अजयचं आणि या अजयच्या संघाचं. धावसंख्या 4. गावदेवी सारंग बनाम मैत्री 11 भातानपाडा या दोन संघादरम्यानची लढत लढली जाते. 20 मिनिटांमध्ये पूर्वार्ध संपलाच पाहिजे. अवघड टप्प्याचा चेंडू दिशा दिली आहे आणि इथे मात्र या दिशेचा फायदा घेतलाय. अतिशय सुरेख फटकेबाजी पाहिली कॅप पाहिली. ऍक्च्युली विषय तर नक्कीच सेट लोक पैसा आला आणि आपण सर्व सेट झालो त्याच्यामुळे अचानक लाट आले शेट या शब्दाला. चला सामना सुरू करायचा आहे. फक्त 20 मिनिटेच आपल्याला मिळतील कारण अजिबात विलंब लावायचा नाही. स्पर्धा फार मोठी आहे. आणखी एकदा काय सुरेख कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. लाजवाब फटका. सलग 3रा चौकार येतोय अजयच्या बॅटमधून. अजय सोगे मात्र बरसलाय. पहिला चेंडू फक्त त्याने खेळून काढला आणि नंतर मात्र सलग 3 चेंडूवर आपली आक्रमकता सिद्ध केली. तांत्रिकदृष्ट्या सक्षम कसं असावं हे दाखवून दिलं. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून व्ही शेपमध्ये फटकेबाजी केली. नंतर मात्र डावखऱ्या फलंदाजानं कव्हर ड्राईव्हचा लाजवाब फटका दाखवला. लेफ्ट आर्म विकेट. चेंडू उडवलाय पुन्हा एकदा. इथे मात्र फटकेबाजी खूपच सुरेख. सलग 4था चौकार मात्र इथे येतोय. अतिशय सुरेख फटकेबाजी आणि डावखुऱ्या फलंदाजानं प्रभावित केलाय. और एक उडाया. 4 चेंडूवर 4 चौकार आणि इथे मात्र स्लॉटमध्ये चेंडू आला. दिला सरळ फिरकावून काऊकरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी.
एक चांगलं वातावरण आहे मैदानावरती. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज जयेश संघाचा. तर स्ट्राईकवर मात्र पहिल्यांदा स्ट्राईक मिळतीये निलेश भोईरला. फुलटॉस चेंडू नीटचा फटका होता आला नाही. ही नामी संधी होती फलंदाज निलेश भोईरला, परंतु संधीचं सोनं नाही. गोलंदाजाला मात्र खराब चेंडूवर मिळते विकेट. पहिला मोरा बाद झाला गावदेवी सारंग संघाचा 22 या धावसंख्येवरती. शिवकर संघाचा संघनायक आणि तुरमाळी संघाचा संघनायक या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. शिवकर संघाचा संघनायक आणि तुरमाळी संघाचा संघनायक आपण अजिबात विलंब लावू नका, कारण बरेचसे सामने आहेत आणि त्या 28 संघांमधून आजच्या रजनीमध्ये आपला फायनल खेळवायची आहे. त्याच्यामुळे सहकार्य अपेक्षित आहे. सर्वांनी सहकार्य करा आणि पंचांना विनंती असेल की फक्त 20 मिनिटांमध्ये इनिंग संपलीच पाहिजे. गोलंदाज सागर मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा फलंदाज बाद. धीरज सोगे मात्र शून्यावरती परततोय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी, मोठा फटका फसला. नक्कीच नवा नियम अजून अंमलात आला नाही, परंतु ग्रामीण क्रिकेट फार प्रगत आहे. त्याच्यामुळे ग्रामीण क्रिकेटमध्ये लगेचच फलंदाज बाद झाला की स्ट्राईकवर नवीन फलंदाज येणार. नवीन फलंदाज हर्षल ऑन हॅट्रिक. गोलंदाज मात्र जयेश भोईर. जयेश भोईर ऑन हॅट्रिक. आर्म ॲक्शन मात्र जबरदस्त आहे. सुंदर चेंडू. पहिल्या षटकामध्ये एक ताकदवान गोलंदाजाला खरपूस समाचार घेतला. फलंदाज अजय सोगेने तब्बल 22 धावा जोडल्या, परंतु माझ्या मित्रानं माझ्या सहकार्यानं काय केलं आहे याहीपेक्षा मला काय करायचं आहे या नेकीनं आणि अगदी प्रामाणिकपणे गोलंदाजी करताना गोलंदाज पाहतोय जयेश भोईरला. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोरे आणि हा चेंडू मात्र टाकला निर्धाव हर्षल मेहतरला. राईट आर्म मोर द विकेट. पंच आमच्याकडे वळतायत. हा इशारा मात्र येईल. 2 हात जमिनीला समांतर झाले आणि चेंडू स्वैर. 23 बऱ्याच अवधीनंतर म्हणजे 3 चेंडूनंतर ही धाव आली अवांतरच्या रूपानं. लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज जयेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. चौथा चेंडू या षटकातील. दुसरं षटक प्रगतीपथावर. येतो उडाया. स्लॉटमध्ये चेंडू आल्यावर या मैदानावरती आत राहू बेहतर फटका लगावला. काय सुरेख फटका. वायडेश मिडविकेच्या डोक्यावरून जसा स्लॉटमध्ये आला आणि चेंडू जर आपण पाहिला तर सहज भिरकावून दिला. मैदान नक्की छोटं आहे आणि त्यामुळे गोलंदाजांना मात्र विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे इथे पहिले 3 चेंडू टाकले गोलंदाज जयेश भोईरनं, हा चेंडू मात्र ओव्हरपिच पडला आणि अगदी सहज भिरकावून दिला. कारण फलंदाजांना माहिती आहे इथे जर नीट बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला तर मात्र सीमारेषेच्या बाहेर जाणार आणि तसंच झालं. हा मात्र आला षटकार. 29 धावा धाबाळकावरती लागत आहेत. गोलंदाज जयेश भोईर पुन्हा एकदा सज्ज आहे. तर हर्षल मेहतर मात्र एक षटकारासहित खेळतोय ऑन स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकला अजय सोगे फक्त सामना पाहतोय, ज्याने 22 धावा 6 चेंडूमध्ये जोडलेत. ऑफ स्टिकवर चेंडू पडला. पंच मात्र पुन्हा एकदा आमच्याकडे वळतायत आणि हा धावपळकावर धावा लागते तब्बल 30. आतापर्यंत फक्त 10 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 10 चेंडूमध्ये धावपळकावर धावा लागल्या 30. आव्हान मोठं उभं राहणार यातील मात्र शंका नाही, कारण 22 धावा
जेव्हा लागल्या पहिल्या षटकामध्ये त्यावेळेलाच मात्र हे आव्हान मोठं आणि कडवं राहणार. हा मात्र चेंडू अतिशय सुरेख होता. सुरेख चेंडू, मोठा फटका लगवायचा होता, फटका फसला. आतापर्यंत मी म्हणेन की जयेश भोईनं चांगली गोलंदाजी केली आहे. एक षटकार जरूर खालाय, परंतु त्यानंतर मात्र पुनरागमनही चांगलं दर्जेदार पाहिलं आहे. बातानपाडा संघ हा छुपा रुस्तम संघ आहे. त्या संघामध्ये क्षमता आहे, मोठे सामन्याला कलाटणी देण्याची. तोच खेळ इथे मात्र सुरू राहील का? परंतु गावदेवी सारंग संघ, सुरेख फटका, लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षण, चेंडू उचलला, फेकला, धाव मात्र आली एक. आणि इथे दुसऱ्या षटकाची सांगता झाली. अजय सोगे मात्र पूर्णच्या पूर्ण 6 चेंडू नॉन स्ट्राईकिंगला उभा राहिला. आणि एवढंच नव्हे तर इथे सुद्धा तो नॉन स्ट्राईकिंगला राहणार, कारण 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावलकर धावा लागल्या त्या तब्बल 2 बाद 31. DJ. गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन दीपक मुकादम. बातांच्या मैदानावरती काय सुरेख खेळ या संघानं केला होता. तो संघ सज्ज होतोय, फिरकीचा ताल धरला जाईल. इथे मात्र गोलंदाजाला चाणाक्ष राहावा लागणार आहे, कारण ज्यावेळेला मैदानं छोटी असतात त्यावेळेला तुम्हाला गोलंदाजाला मात्र आपल्या लेंथवर विश्वास ठेवावा लागतो. ती लेंथ जर अचूक सापडली तर मात्र इथे फलंदाजांना संकटामध्ये आणू शकतायत. परंतु थोडा खराब चेंडू मात्र फक्त आणि फक्त सीमारेषेच्या बाहेर जाणार. आणि अशीच फटकेबाजी मात्र पाहिली आहे. तब्बल 7 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजय सोगे स्ट्राईकवर येतोय, ज्याने पहिल्या 6 चेंडूमध्ये तब्बल वैयक्तिक 22 धावा जोडल्या. संघाची धावसंख्या तब्बल 32 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. 4 चौकार 1 षटकारासहित खेळणारा अजय सोगे. फिरकीचा ताल, मी म्हटलं होतं इथे तुम्हाला गोलंदाजांना विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. तर विचारपूर्वक गोलंदाजी केली जाते आणि अक्षरशः रोखून धरलं जात आहे, ते म्हणजेच फलंदाज अजय सोगेला. पुन्हा एकदा दीपक मुकादम सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड दी विकेट. चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडूवर आखूड टप्प्या चेंडू. इथे ऑफ ब्रेक पाहिली आणि ऑफ ब्रेकवर मोठा फटका लगवायचा मिड विकेटच्या डोक्यावरून. फटका फसला. अजय सोगे वैयक्तिक 22 धावा करत मात्र परतलाय. असा आवाज होता. या आवाजानं यूट्यूबला सर्च करा. खूप सुरेख यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला गाणे ऐकायला भेटतील, कारण ज्या वेळेला जागर केला जातो जागरामध्ये हे गाणे ऐकले जातात. आणि अशा प्रकारचंच ह्या गाणं मात्र होतं. ही टोन आपण ऐकली, पण इथे मात्र फलंदाजांना टोन धरली जाईल का? पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्यानंतर मात्र रोखून धरलाय. मी म्हटलं होतं छुपा रुस्तम असलेल्या या मैत्री बातारपाडा संघानं गावदेवी सारंग संघाला खूप सारा बाहेर चेंडू टाकला जातोय, कारण त्याला माहीत आहे की फिरकीचा ताल धरला जाईल. पंच आमच्याकडे वळतायत आणि इशारा मात्र येतो सोयर चेंडू. टीके कुरंगळे सर, अतिशय क्रिकेटचा अनुभव असलेलं व्यक्तिमत्व. आणि अनिरुद्ध सोनवणे सर नॉन स्ट्रायकिंगला पंचाच्या भूमिकेमध्ये. एक धाव मात्र चेंडूवरती येते. एकेरी दुहेरीनं आव्हान मोठं उभं राहणार नाही आहे. ज्याप्रमाणे सक्षमतेची गोलंदाजी केली, या गोलंदाज दीपकनं मात्र प्रभावित केलं आहे. पहिल्यांदा जरूर मार खाला तो म्हणजेच विजय मुकादमनं. एक भरवशाच्या गोलंदाजानं मार खाल्यानंतर मात्र आपला मित्र जयेश भोईरनं अफलातून गोलंदाजी केली आणि आता मात्र दीपक मुकादम साज चढवतोय. फिरकीचा ताल आहे इथे, फिरकीचा ताल धरला जाईल. फलंदाजांना ओळखावं लागेल, कारण फिरकीचा ताल आहे. ऑफ ब्रेक गोलंदाजी पाहतोय, राईट आर्म येऊन गोलंदाजी केली जाते. ही मात्र एक वेगळी शैली आहे आणि
लेफ्ट आर्म राईट आर्म राऊंड द विकेट येऊन गोलंदाजी ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू फेकला जातो आणि सरकन मात्र चेंडू आत घेतला जातो. इथे या स्पिनच्या अगेनेस्ट स्पिनच्या विरोधात जाऊन फटकावला. जाऊन ठेवतोय तब्बल 45 वर. 45 धावा या मैदानावरती आव्हान उभं केलं जात आहे. यानंतर मात्र शिवकर आणि तुरमाळे या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की हा पूर्वार्ध संपला की लगेचच नाणेफेक केली जाईल. त्याच्यामुळे आपण यायचं नाणेफेकीसाठी संपर्क साधा. या पूर्वार्धामधील चेंडू शिल्लक आहेत तब्बल 4. आतापर्यंत 5 धावा मोजत गोलंदाजानं. चेंडूकडे निरखून पाहिलं नाही. चेंडूकडे तुम्हाला पाहावं लागेल. चेंडू मात्र हळुवारपणे विसावला. यष्टरक्षच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. केतन मुकादम 3 चेंडूमध्ये 5 धावा मोजतोय तर इथे मात्र शुभम 5 धावा जमवतोय. हर्षल मेहतर तब्बल 13 धावेवरती स्ट्राईकवर खेळतो. एक षटकार त्यानं चढवलाय. फटका फसलाय. सुंदर सुंदर आपल्या फॉलो थ्रू मध्ये लाजवाब अगदी उलट जात केतन मुकादमनं मात्र चेंडूपर्यंत पोहोचला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र हा झेल टिपला आणि अशा प्रकारे फलंदाज मात्र हर्षल मेहतर बाद. नवीन अमित पवार नवीन फलंदाज की खऱ्या अर्थानं साहिलच्या गाण्याचा आवाज मगजपासून येतोय. क्षेत्ररक्षक इथे होत त्यांनीही सांगितलं साहिलचं गाणं लाव. साहिल प्रसिद्ध असावा. ती प्रसिद्धी लगावली जाईल. गोलंदाज केतन मुकादम पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक पण नवीन फलंदाज अमित पवार. मोठ्या फटक्यानं आव्हान मोठं राहील परंतु त्यासाठी मात्र जिगरा मोठा दाखवावा लागेल. मोठ्या फटक्यानं आव्हान मोठं राहील. कालिजा खल्लास करणारा फटका क्रमांक 6 वर खेळणारा अमित पवार आणि एक खाता खाता हाही खालाय षटकार. अंतिम चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक आहे पूर्वार्धामधील. अनिरुद्ध सोनवणे सर मात्र इशारा करतात अंतिम चेंडू राईट आर्म मोड विकेट.
हा मात्र खोलवर टाकलेला टप्पा नक्कीच अचूक गोलंदाजी. लॉंगॉन क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत गेला, उचलला, फेकला, परंतु फलंदाज मात्र झाला बाद. एक धाव पूर्ण मिळाली आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न फसला. फलंदाज अमित पवार रनआउटच्या बाद झाला आणि धापलकर धावा लागल्या तब्बल 52. येणारे 24 चेंडू आणि 53 धावांचं आव्हान. या 53 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. बादानपाडा संघाची ताकद खऱ्या अर्थानं फलंदाजी आहे. ती फलंदाजी आजमावली जाईल का, की गावदेवी सारंग संघ ज्या धावा जमवलेत त्या धावा जमवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करेल का. तर तुरमाळे संघात संघनायक आणि शिवकर संघात संघनायक आतापर्यंत बऱ्याच वेळा अनाऊन्समेंट झाली आहे. जर आपण दोघे वेळेवर येऊ शकला नाहीत तर सामना कमी षटकांचा खेळवला जाईल. कारण ही स्पर्धा डे नाईट आहे. अगदी 24 तासामध्ये स्पर्धा संपवायची आहे. त्यासाठी आयोजकांचे खूप योगदान मोठं आहे. तर आपलं सहकार्य अपेक्षित आहे. शिवकर आणि तुरमाले दोन्ही संघाच्या संघनायकाला गेले किती उडून गेला भरारा. धन्यवाद. आमचा आवाज डीजे मास्टरनं आपल्यापर्यंत पोहोचवला याबद्दल आपले विशेष आभार. तर तुरमाळे संघाचा संघनायक इकडे रेडी आहे. तर शिवकर संघात संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधा प्लीज. शिवकर संघाचा संघनायक त्याचबरोबर अंकित मडुसरे आपण कुठे असाल तर यायचं आहे. तर नक्कीच शतरंजी सजवायचं आपण विलंब लावू नका. शिवकर संघ तर आयोजक दोन्ही संघाचे संघनायक आले तर नाणेफेक करायचे लगेचच. कमी आहे फार. त्याच्यामुळे 20 मिनिटामध्ये पूर्वार्ध हा संपला पाहिजे आणि टिकला तर उत्तरार्ध 20 मिनिटांमध्येच संपला पाहिजे. त्याच्यामुळे ही विनंती असणार आहे की अजिबात विलंब लावू नका. पंचांना विनंती असेल की ज्या वेळेला क्रीजवर 2 फलंदाज येतात त्यावेळेला क्षेत्ररक्षण लागलं गेलं पाहिजे. सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. कारण आमच्या समवेत अर्जुन सरही जोडले जातील. VK हायस्कूलचे प्राध्यापक आहेत. फार मोठं नाव. कारण खऱ्या अर्थानं शिक्षक द बिल्डर ऑफ नेशन म्हटलं जातं. राष्ट्र घडवणारी मंडळी आहे आणि राष्ट्र घडवणाऱ्या मंडळींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. या दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाईल लगेचच. शिवकर आणि तुरमाळे संघ दोघांनी रेडी. दोन्ही संघाचे संघनायक रेडी आहेत. त्याच्यामुळे 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवायचे आपण सारंग संघ. कारण 2 फलंदाज मात्र क्रीजवर उभे आहेत. यानंतर अजून एक सामना होईल आणि त्यानंतर कदाचित रात्रीच आपण सर्व भेटू. प्रकाश आणि रजनीच्या कुशीत सामने खेळवले जातील. गेम इज ऑन. अतिशय दिग्गज पंच कुरंगळे सर मात्र इशारा करतायत. सामना सुरू होतोय. 24 चेंडू आणि 53 धावांचं आव्हान. स्ट्राईकवर फलंदाज असेल केतन मुकादम तर नॉन स्ट्राईकला मात्र दीपक मुकादम. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज अजय सोगे ज्यानं जबरदस्त सुरुवात केली होती. 6 चेंडूमध्ये 22 धावा जोडल्या. तोच अजय सोगे गोलंदाजीच्या मार्कवर. स्ट्राईकवर केतन मुकादम.
पंच 2 हात अगदी समांतर करतायत जमिनीला, कवायत केली जाते आणि इथे मात्र येतोय अवांतरची धाव, आलाय हा मात्र चौकार. तर ऐकूया या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद डीजे. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे सर, आणि या 53 धावांचा पाठलाग 24 चेंडूमध्ये कसा केला जाईल. पहिला चेंडू आलाय स्क्वेअर. ऐकूया एक सुशिक्षित व्यक्तिमत्व म्हणजे अर्जुन सर यांच्याकडे. धन्यवाद. अतिशय सुंदर पद्धतीने सर्व क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करणारे आमचे दिनेश पाटील सर यांचे आम्ही या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. या महाराष्ट्राच्या मातीचा भाग्य विधाता निर्माता राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा. सुंदर चेंडू. खराब फेकी म्हणेल मी दिनेश सर, जिथे गावाच्या प्रतिष्ठेसाठी प्रत्येक खेळाडू आपलं कौशल्य इथे दाखवत असताना प्रत्येक चेंडूमध्ये जे टॅलेंट, जे स्किल प्रत्येक खेळाडूने दाखवायला अपेक्षित आहे आणि सर्व क्रीडा रसिकांना तो खेळ पाहणं तेवढंच सुरेख ठरेल. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाला अर्थात डॉक्टर बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन. मी अर्जुन ठाकूर उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे, मान्यवरांचे आणि खेळाडूंचे या टुर्नामेंटमध्ये हार्दिक स्वागत करतो. 4 षटकामध्ये 53 धावांचे कडवं आव्हान ठेवले, ते म्हणजे भातानपाडा संघाला. प्रथम षटक संघाकडून पहिला आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज अजय. पहिल्या षटकातील 2 चेंडूची समाप्ती झालेली आहे. दिनेश सर, पाहिलं आपण मगाशी कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण याच क्षेत्ररक्षकाने केलं अमित याने. आपण पाहतोय प्रोफेशनल पेहराव सर्वांनी केलाय, परंतु जो प्रोफेशनल खेळ होणं इथे अपेक्षित आहे ते कुठेतरी चुकतोय. कुठेतरी कमबॅक करावं लागणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये जमेची बाजू जी असते ती दाखवावी लागणार आहे अमित किंवा संपूर्ण सारंग या संघाला. सुंदर चेंडू आणि आता मात्र दांड्या गुल केल्या त्या फलंदाज दीपक याच्या. टुर्नामेंट दिनेश सर आपण अनुभवतोय. आता मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी अजयच्या मार्फत पाहायला मिळाली. पंच कुरंगळे सर आमच्याकडे वळतायत. स्वैर चेंडू आणि या स्वैरच्या मदतीने धाव संख्या पोहोचली आहे 1-5. अजयचा पुढचा चेंडू. सुंदर चेंडू आणि सरळ चेंडू ट्रॅव्हल झाला यष्टीरक्षक निलेश याच्या ग्लोव्ज मध्ये आणि या निर्धाव चेंडू नंतर धाव संख्या स्थिर. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आता मात्र हाणामारी करावी लागणार आहे. दिनेश सर, पाहतोय आपण या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी 14 धावांचं लक्ष असताना व्यसन घातले ती अजय याने आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरर तेजस आमच्याकडे काउंटिंग करून सांगतायत की मात्र 5 धावा. अजूनही 18 चेंडू आणि 48 धावांची गरज असणार आहे. म्हणजे प्रति षटकामध्ये दिनेश सर आपण विचार केला तर 16 धावांची सरासरी ठेवावी लागणार आहे, ती म्हणजे भातानपाडा संघाला. डीजे मास्टर.
आणि मारा करेल फलंदाज केतन. स्ट्राइक एंडला केतन, नॉन स्ट्राइक एंडला खेळतोय जयेश भोईर. 18 चेंडू आणि 48 धावा. एक हाय व्होल्टेज मुकाबला आपण अनुभवतोय. रिव्हर्स स्वीप परंतु चेंडू आणि शुभम याचा अचूक झेल. करून दिलात तर अतिशय उत्तम राहील. नो प्रॉब्लेम. जर मिळाला तर अतिउत्तम. दोघांची ट्युनिंग व्यवस्थित साधता येईल आम्हाला. आणि नौका फलंदाज विजय मैदानात येतोय. दिनेश सर, आपण जर विचार केला तर पहिलं षटक अजय याने अगदी व्यसन घातली, ती म्हणजे भातानपाडा संघाला मात्र 5 धावा दिल्या आणि एक स्फोटक फलंदाज दीपक याला बाद केलं. आणि त्यानंतर आपण पाहतोय मनीष मेहतर याच्या पहिल्याच चेंडूवर केतन मुकादम हा मोठा मासा गळाला लागलेला आहे. मनीष मेहतर याचा पुढचा चेंडू, सुरवाम पद्धतीचा चेंडू, फलंदाज विजय याला काहीच कळलं नाही दिनेश, आणि हा निर्धाव चेंडू. नक्कीच आपण पाहतोय सर की ज्याप्रमाणे दर्जेदार खेळ पूर्वार्धामध्ये झाला. 16 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. अखूट टप्प्याचा चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 बाउन्स चेंडू, उचलणार फेकी करणार, ही एक धाव पूर्ण. या एका धावेच्या बरोबरीने आता मात्र भातानपाडा संघ पोहोचलाय 6 धावेकडे. अजूनही येणाऱ्या काही चेंडूमध्ये जवळपास 47 धावांचं एक मोठी झुंज करावी लागणार आहे ती भातानपाडा संघाला. कर्णधाराने छानसं क्षेत्ररक्षण सजवलं. आपण पाहतो एक लेग गली, एक फर्स्ट स्लिप, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, आणि हा चेंडू येतोय. सुंदर धीरज ह्याचा सुंदर प्रयत्न, आणि नक्कीच कर्णधाराने, मी म्हणेल दिनेश सर, या 6 धावा लॉंग ऑनच्या दिशेने आलेला चेंडू आणि तेवढीच अचूक झेप घेऊन चेंडूला पुन्हा ट्रॅव्हल केलं मैदानात आणि 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या या धीरजने. या एका धावेच्या बरोबरीने आता मात्र धावसंख्या पुढे सरकतोय. 7 धावा फळकावर लागल्यात. सुंदर चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. सुंदर. आपण पाहतो नेहमी दिनेश सर, ॲडव्होकेट अभिषेक पाटील नेहमी म्हणतायत खेळ उत्तम होणं अपेक्षित आहे, क्रिकेटचा विजय होणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने प्रोफेशनल ट्रॅक सूट आपण पाहतोय सारंग या संघाच्या, आणि त्याच पद्धतीची अचूक गोलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पुनश्च एकदा अमित याचं, ज्याने पहिल्या षटकामध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण केलंय, आणि तोच अमित आता पुन्हा एकदा चांगलं बॅकअप करताना आपल्या संघासाठी. या एका धावेच्या बरोबरीने आता धावसंख्या पोहोचली आहे 2 षटकानंतर 9 धावा. चला, टीम कॉल, टीम मीट्स घेऊ नका. मी दिनेश सर काल दोस्ती ग्रुप विहिगर येथे समालोचक म्हणून गेलेलो, तर तिथे पाहायला मिळालं काय प्रोफेशनल खेळ असतो. अगदी 20 मिनिटांमध्ये, 20 मिनिटाच्या वर एक सेकंद जरी झाला, टायमर लावून सर्व पाहण्यास आलं, 2 धावांची सरळ पेनॉल्टी. हा प्रोफेशनल खेळ आपल्या ग्रामीण भागांमध्ये सुद्धा होणं अपेक्षित आहे. हाय व्होल्टेज टुर्नामेंट ती होती, आणि हा एक सुंदर प्लॅटफॉर्म मिळावा या अनुषंगाने कैलासवासी कामिनी काशीनाथ गाताडे यांच्या स्मरणार्थ ही टुर्नामेंट आपण अनुभवतोय. डे नाईट टुर्नामेंट आपण अनुभवतोय. सारंग विपक्ष भातानपाडा 53 धावांचं एक कडवं आव्हान ठेवताना तिसरं षटक थोडं स्पीडअप करायचंय.
12 चेंडू आणि 44 धावांची गरज असताना प्रति षटकामागे 22 धावांचं आव्हान ठेवायचं आहे. राईट राऊंड द विकेट, पहिलाच चेंडू स्वैर चेंडू. एक खराब सुरुवात मी म्हणेल. नक्कीच कुरंगळे सर, रायगड क्रिकेट असोसिएशनच्या वेगवेगळ्या स्पर्धा आणि त्यातून मिळालेला अनुभव आज खऱ्या अर्थाने इथे आम्ही पाहतोय. कुरंगळे सर असतील, अनिरुद्ध सर असतील. चेंडू जातोय फाईन लेगला, पंच. येस, एक जबरदस्त षटकार. या 6 धावांच्या बरोबरीने आता मात्र समीकरण थोडंसं भातानपाड्याच्या बाजूने झुकलेलं दिसतोय. परंतु येणाऱ्या काही चेंडूमध्ये अशीच हाणामारी करावी लागणार आहे. त्यानंतरच आपण हे विजयाचं लक्ष गाठणार आहोत. 11 चेंडू आणि 37 धावांची गरज असणार आहे ती भातानपाडा संघाला. स्ट्राईक एंडला खेळतोय जयेश, नॉन स्ट्राईक एंडला विजय. लेन चेंडू, चेंडू आहे तो लॉंग ऑफच्या दिशेने. सुंदर झेल. तर 14 धावांची सरासरी प्रति षटकामध्ये भातानपाडा संघाला ठेवायची होती आणि आता समीकरण 22 अर्थात 12 चेंडू 44 धावा पाहिजे असताना समीकरण आता येऊन ठेपलंय 10 चेंडू आणि 37 धावा. 10 चेंडू 37 धावा असताना मैदानात नंदू मुकादम आणि विजय मुकादम दोघे भाऊ आहेत. शॉर्ट पीड, आखू टप्प्याचा चेंडू, कॅच अँड बोल्डची संधी आणि ही संधीचं सोनं केलंय गोलंदाज दीपक याने. मी पुन्हा एकदा डीजे मास्टरांना संधी देईन. पहिलं षटक अजय याने टाकलं आणि धावा खर्ची केल्या 5. मनीष मेहतरने धावा खर्ची केल्या 4 आणि दीपक गरुडे 3 चेंडू टाकून झालेत आणि आतापर्यंत धावा खर्ची केलेत 7 आणि 2 महत्वाचे गडी बाद केलेत. या हाय व्होल्टेज मॅच मध्ये दीपक याची सुंदर गोलंदाजी. सुंदर चेंडू आणि कार्पेट शॉट मी म्हणेल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू लॉंग ऑफ पर्यंत पोहोचला आणि ही एक धाव. या एका धावेच्या बरोबरीने आता भातानपाडा संघाची धाव संख्या पोहोचली आहे मात्र 17. अजूनही 36 धावांची गरज असणार आहे ती 8 चेंडू मध्ये. निर्धाव चेंडू. दिनेश सर, कुठे मॅच घसरली आहे नक्कीच याचा विचार करावा लागणार आहे. परंतु क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल नाहीये. क्रिकेट इज नॉट अ गेम ऑफ एस्टिमेशन. इथे तुम्हाला तुमचं टॅलेंट, इथे स्किल सिद्ध करावं लागतं. 7 चेंडू 37 धावा. सुंदर चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र सोडलेलं दीपक यानं आणि ते ब्रह्मास्त्र तेवढं सार्थक ठरलंय. आता 6 चेंडू आणि 37 धावांची सहा चेंडूमध्ये 36 धावांची गरज असणारे अर्थात 6 षटकार. चौथं षटक
संघाकडून घेऊन येतोय गोलंदाज हर्षल मेहतर. येस, तुरमाळे संघाने आपला डिसिजन लगेच द्यायचा आणि लगेच सज्ज राहायचंय. खराब चेंडू, स्वेर चेंडू. 6 चेंडू आणि 35 धावा विजयासाठी असणार आहेत, त्या म्हणजे भातानपाडा संघाला. 6 चेंडू 35 धावा. पुन्हा एकदा कॅच अँड बोल्डची संधी आणि पुनश्च एकदा जो दिलाय कनेक्ट झाला नाही बरोबर. जरा पहा. हॅलो 5 चेंडू आणि दिनेश सर 35. हॅलो हॅलो 4 चेंडू आणि 35 धावांची गरज असताना कुठेतरी अक्रॉस पद्धतीने मारण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न असफल ठरलाय. ही एकच धाव पूर्ण. एकेरी दुहेरीने या धावा काय पूर्ण होणार नाहीयेत. हाणामारीच्या षटकामध्ये भातानपाडा संघाने पहिल्या षटकामध्ये 14 धावांची सरासरी ठेवायची होती, मात्र धावा आल्या 6, 5 आणि सुंदर फटका. डीजे मास्टर संघाला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा. चला, तुरमाळे संघाने तात्काळ क्षेत्ररक्षण सजवायचंय, थोडं स्पीडअप करायचंय. डीजे मास्टर